नमस्कार, मी सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी बऱ्याच दिवसांनी असा इंट्रो करत आहे कारण ओकेजन पण तसंच आहे, गुढीपाडवा येणार आहे। त्यासाठी आपण मस्त थाळी करणार आहोत। सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा आहे आणि पुरी श्रीखंड याचा बेत राहणार नाही असं तर होणारच नाही। तर आज आपण आम्रखंड करणार आहोत आणि आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मी आज पूर्ण साडी नेसूनच व्हिडिओ करणार आहे, म्हणजे पूर्ण कुकिंग करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला ना तरी एक लाईक नक्की करा। आणि आता मी थोडीशी तयारी करून घेतलेली आहे। तर जसं थोडंसं जे टाइम टेकिंग गोष्टी आहेत तर त्या करून घेतलेल्या आहे। तर मी दही काल लावून घेतलेलं होतं, त्याची क्लिप पण मी इथे जोडेल। आणि इथे चक्का तयार करण्यासाठी आपण थोडंसं मी हे अडकवून ठेवलेलं आहे दही। आणि मला करायचे आहे पकोडे याचे मुगाचे। तर त्यासाठी मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घालून हे मी भिजत घातलेलं आहे। तर ही दोन पूर्व तयारी करून घेतलेली आहे। आणि हा चक्का 2 तास तरी आपल्याला तसा ठेवायचा आहे। 1 ते 1.5 तास ऑलरेडी झालेला आहे। आणि आता आपण अजून एक 15-20 मिनिटं मला लागेल, कारण आता मी सगळी कटिंग चॉपिंग हे सगळं करून घेणार आहे। आणि मग तुमच्याशी मी इथे गप्पा मारत स्वयंपाक करणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। ॲक्च्युअली हा थोडासा लाईव्ह कुकिंग सारखा आहे, पण लाईव्ह कुकिंग म्हणजे हा स्वयंपाक करायला मला 1 ते 1.5 तास लागणार। पण 1 ते 1.5 तास तुम्ही तर काही व्हिडिओ बघणारच नाही। मला माहिती आहे माझे 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओज असले तरी तुम्ही 2 ते 3 मिनिटात पूर्ण व्हिडिओ बघून घेता। कसं बघता काय माहिती नाही। तर मग एडिट तर मी करणारच आहे। हा व्हिडिओ मे बी 15 ते 20 मिनिटाचाच राहील, पण तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मी काय काय अजून करून घेतलेलं आहे तर ते सगळ्यात आधी तुमच्याशी शेअर करते। हे बघा, इथे ना मी काही तयारी करून घेतलेली आहे। सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतलेल्या आहे, बटाटे उकडून घेतले आहे, पिठं घेतलेली आहे। आता आपण कुकिंगला स्टार्ट करू। राईस वगैरे घेतलेला आहे, धुवायचा बाकी आहे तो। आणि आलं लसूण पेस्ट पण करून इथेच ह्यामध्येच ठेवलेली आहे। तर इथे मी 2 तास आधी एक छोटी वाटी मुगाची डाळ आणि अगदी पाव वाटी चणा डाळ भिजत घातली होती। तर 2 ते 3दा धुवून ती भिजत घातली आणि आता 2 तास झालेले आहे। ती स्वच्छ परत एकदा धुवून घेतली आणि असं एका जाळीवरती काढून ठेवलेली आहे। त्यानंतर आता आपण इथे आपला गोडाचा पदार्थ तयार करून घेणार आहोत। तर आम्रखंड करणार आहोत। तर आम्रखंडासाठी मी काल रात्री म्हणजे 1 दिवस आधी असं दही लावून घेतलेलं आहे। तर मी इथे 1 लिटर दूध घेतलं आणि हे म्हशीचं दूध आहे, गरम करून घेतलं। आणि आता थोडंसं कोमट आहे, कोमटपेक्षा थोडंसं गरम म्हटलं तरी चालेल। आणि आता यामध्ये आपलं विरजण लावून घ्यायचं आहे आणि हे रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। किंवा तुम्ही 10 ते 12 तास हे जे दही आहे हे लावून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स करायचं दही घालून घेतल्यानंतर किंवा विरजण यामध्ये घालून घेतल्यानंतर 1-2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या दुधामध्ये हे दही मिक्स झालं पाहिजे असं। आणि आता आपण हे 12 तासानंतर बघून घेऊ। आता 12 तास होऊन गेलेले आहे आणि हे जे दही आहे मी हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपलं जे दही आहे ते अतिशय छान घट्ट होतं। तुम्ही बघू शकता याच्यावरची जी साय आहे, आता हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅट क्रीम आहे, त्याच्यामुळे भरपूर साय आलेली आहे। आणि ती साय पण इतकी घट्ट झालेली आहे आणि दही तुम्ही बघू शकता किती छान गोळा दिसतोय, अगदी घट्ट आपलं हे दही तयार झालेलं आहे। तर या पद्धतीनेच आता तुम्ही उन्हाळाभर घरच्या घरी दही तयार करू शकता। आता आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा। तर मी यावरती जी साय आहे दह्यावरची ती काढून घेते। आणि आपल्या या गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये आपण ताक करणार आहोत किंवा मठ्ठा करणार आहोत। त्यासाठी मी यातलंच थोडंसं दही काढून घेत आहे बाजूला। तर 1 लिटर दही मी घेतलं होतं, त्यापैकी 750 ml जरी दही आपल्याला चक्कासाठी वापरायचं आहे। तर मी एका स्वच्छ धुतलेल्या कॉटनच्या रुमालामध्ये हे असं बांधून अडकवून ठेवलं 2 ते 3 तासासाठी। आता तुम्ही बघू शकता यातलं बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे। आपल्याला अगदी घट्ट नाही करायचं आहे, थोडं पाणी निघालं तरी चालतं। आता मी हे 2 तास असं अडकवून ठेवलं होतं आणि इतकं पाणी निघालेलं आहे। तर आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी।
हे सगळं करता करता मी बोलायचा प्रयत्न पण केला आणि मी माईक पण लावलेला होता, पण ॲक्च्युली त्याच वेळेला माझ्याकडे मावशी पण होत्या कामाला आणि त्या भांडणे घासत होत्या, त्याच्यामुळे भांड्यांचा खूप आवाज येत होता. म्हणून मग मी आता याला व्हॉइस ओव्हर करत आहे. तर आता आपल्याला आम्रखंड करायचं आहे म्हटल्यानंतर मी मस्त इथे हापूस आंबा घेतलेला आहे. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि आता या पद्धतीने याचे क्यूब्स कट करून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने कट करायचे म्हणजे इझिली हे आंबा व्यवस्थित कट होतो. या पद्धतीनेच पूर्ण मी आंब्याचा जो गर आहे तो काढून घेतला. तर मी इथे एक मोठा साईजचा आंबा वापरलेला आहे 750 ml आपल्या या दह्याला. आणि यामध्ये 1 वाटी साखर आणि 4-5 वेलची घालून याला छान बारीक करून घेतलं. तुम्ही बघू शकता छान बारीक झालेला आहे. अगदी पेस्ट करायचं आहे आपल्या या आंब्याला. आणि आता सगळ्यात आधी आपण दही फेटून घेऊ आणि त्यानंतर हा आंब्याचा गर किंवा आंब्याचा रस यामध्ये ॲड करू. इथे बघा हे छान दही व्यवस्थित फेटून झालं. आता यामध्ये आपण हा आंब्याचा रस घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. आंब्याचा रस आणि दही छान एकजीव झालेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये केशर घालायचं. तर मी थोड्या दुधामध्ये 10-12 स्ट्रँड्स अशा केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या, म्हणजे टाकून ठेवल्या होत्या आणि त्या पण यामध्ये घातल्या. याने रंग छान येतो, थोड्या वेळाने चांगला रंग येतो ऑरेंज. ह्याच्यामध्ये आपण कुठलाच बाहेरचा फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे. तरी बघा किती छान रंग आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सनी गार्निशिंग करून घ्यायची आहे. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. तर इथे पिस्ता आणि बदामाच्या कापाने मी गार्निशिंग करून घेते. आता हे श्रीखंड आपण बाहेर ठेवायचं नाही आहे, आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीचा आपला जो स्वयंपाक आहे तो करून घेऊ. तर आता आपला श्रीखंड तयार झालेला आहे आणि आता मी मसाले भात सगळ्यात आधी करून घेणार आहे. तर आता इथे आपण कुकर ठेवला त्यासाठी आणि मसाले भाताची मी सगळी तयारी करून घेतली जसं मी तुम्हाला दाखवलं. तर ही आपली सगळी मसाले भाताची तयारी आहे. तर यासाठी मी फ्लावर, बटाटा चिरून घेतलेला आहे. बटाटा सालीसकटच आहे, साल छान लागते कधीतरी. तर हे घेतलेलं आहे. कांदा आहे, टोमॅटो आहे, थोडासा कढीपत्ता आहे आणि तांदूळ मी धुवून स्वच्छ थोडासा असा ओला करून घेतलेला आहे. भिजत ठेवायची गरज नाही आहे. आणि आलं लसूण पेस्ट आणि मटार लागणार आहे मला. मटार पण मी असे फ्रोझन करून ठेवते, स्टोअर करून ठेवते. हे फ्रोझन मटार आहे. तर हे पण आपले तयार आहे. आणि मी थोडेसे काजू वापरणार आहे. तर काजू पण सगळ्यात आधी मी काजू थोडेसे फ्राय करून घेते. तर सगळ्यात आधी आपण काजू फ्राय करून घेऊ. हे श्रीखंडाला कापलेले आहे. त्यामध्ये घालू मोहरी थोडीशी. मोहरी तडतडली की जिरे घालू. त्यानंतर कढीपत्ता, कांदा आणि एक आहे छोटा आणि यांचं प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. तुम्ही तिथे चेकआउट करू शकता किंवा नॉर्मली अंदाजे सगळं घातलं तरी चालतं. काही त्याच्यामध्ये असं नाही आहे की काही प्रमाणातच असायला पाहिजे. तुम्हाला जेवढं आवडतं, कुठली भाजी आवडते, नाही आवडत, जी नाही आवडत ती नका घालू, जी आवडते ती घालू शकता. त्यानंतर तुम्ही यामध्ये तोंडली वगैरे पण घालू शकता या मसाले भातामध्ये. इथे मी लगेच बटाटे घातले, पण मला पहिले आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्यापेक्षा थोडी कमी, अर्धा टेबलस्पून अशी.
आलं लसूण पेस्ट घालू, 1 मिनिट परतवून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे. आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. तर हा छोटा टोमॅटो घेतला आहे मी, तो असा बारीक चिरून घेतला, तो घातला. तर मटार घालून घेऊ. मटार फ्रोझन आहे, बॉइल्ड आहे, त्याच्यामुळे परत काही करायची गरज नाही आहे. आणि थोडेसे फ्लावर्स घालून घेऊ. तर हे फ्लावर पण थोडेसे असे मोठे चिरून घेतले आहे. आणि या भाज्या सगळ्या आपण यामध्ये 1 मिनिट परतवून घेऊ. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे. आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊ. पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, त्यानंतर हा शाही बिर्याणी मसाला आहे एव्हरेस्टचा, तो घालून घेऊ. चवीपुरतं मीठ, आता यामध्ये हा राईस पण घालून घेऊ लगेचच. इथे मी हा 3/4 कप राईस घेतला होता. त्याच्यासाठी मी 1 कप पेक्षा थोडंसं जास्त एवढं पाणी घालून घेते. हे 1 कप एवढं पाणी आणि अगदी थोडं जास्त. हे बघा, आता हे आपण याला शिट्ट्या काढून घेऊ. मीडियम गॅसवर आपल्याला याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इकडे कुकर होतपर्यंत मी पीठ मळून घेणार आहे. बघा इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर 1/3 कप आपण याच्यामध्ये रवा घालू, थोडासा कमी त्याच्यापेक्षा. आणि हे 1/4 कप बेसन, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी एवढं बेसन घालू. मीठ घेतलेलं आहे मी. आणि हे छान मिक्स करून घेऊ सगळ्यात आधी. आणि याचं घट्ट असं कणिक मळून घेऊ. तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि छान बऱ्यापैकी घट्ट झालंय, बघू शकता. आता याला झाकून आपण बाजूला ठेवू आणि तोपर्यंत मी सगळ्यात आधी भाजी करून घेणार, तर ते करून घेऊ. आणि कुकर मी मागे करून घेते आणि आता आपल्याला करायची आहे भाजी. तर आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. भाजीसाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेते. त्यामध्ये थोडेसे जिरे घालू, त्यानंतर कढीपत्ता, थोडी हिंग घालू, कांदा, मी 1 मीडियम कांदा बारीक चिरून घेतला आणि टोमॅटो पण. हे एकत्रच घालू आणि आता हे पटकन सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घालून घेऊ. इथे 1 मिनिट झाले आहे. कांदा थोडासा सॉफ्ट झालाय. यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू, छान मिक्स करून घेऊ. कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतला. आता आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालायचे. तर मी हे जे कमी तिखट आहे ते जास्त तिखट वालं आहे ते तिखट घातलं 1 चमचा. आणि 1.5 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते. तर धणे जिरे पूड 1.5 चमचा. लगेचच यामध्ये आपण मीठ पण घालून घेऊ.
यामध्ये आपण हे मी 3 बटाटे असे उकडून घेतले आहे, तर ते घालू. तर मी असे घालत आहे फोडूनच, म्हणजे आणि आपला जो रस्सा आहे तो छान थिक येतो. कट करून नाही घालत आहे. आणि याला या मसाल्यांसोबत या बटाट्याला एक 2 मिनिटं वाफ काढून घेऊ. हे जे काजू आहे ते राईसमध्ये टाकायसाठी मी अजून ठेवलेले आहे. आता या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला कढीपत्ता आणि मिरची 2 मिरच्या घेतल्या आहे, त्या बारीक करून घ्यायच्या. आणि आता याच्यासोबतच हा जो मिक्सरचा पॉट होता याच्यामध्येच मी आलं लसूण पेस्ट बारीक केली होती, तर ही थोडीशी ठेवलेली आहे, म्हणजे ही तेवढी त्याला बसेल, बस होईल. आणि याच्यासोबत थोडंसं आपण डाळ पण अशीच बारीकच करून घेऊ यामध्ये. हे बघा अशी ही बारीक झाली आहे. पण यामधले जे कढीपत्ता आणि मिरची आहे ती बारीक व्हायची आहे, तर मी थोडे परत याला बारीक करून घेते. पाणी घालायचं नाही आपल्याला याला, याच्यामध्ये पाणी न घालताच वाटून घ्यायचं. हे बघा छान बारीक झाली. हे जे मूग पकोडे आहेत ते चवीला खूप छान लागतात. आणि यामध्ये जे आपण डाळ घेतलेली आहे मुगाची आणि हरभऱ्याची, तर ही मी 2 तास भिजत घातली आणि त्यानंतर याला याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि आता आपण याला बारीक करतोय. ही पण चांगली बारीकच झालेली आहे. थोडं जास्तच फिरवलं वाटतं मी, इट्स ओके. त्याच्यामध्ये मी पालक आणि कांदा, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला तो पण घातला. ओवा, इथे तीळ घालून घेऊ, हळद घालू थोडीशी, लाल मिरची पावडर घालते. आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहे. 1 चमचा धणे जिरे पूड, थोडंसं हिंग, हे छान मिक्स करून घ्यायचं. एक काम करू आपण, याला ना मिक्स आता छान प्रॉपरली मिक्स नाही करू, नंतर करूया, ठीक आहे, जेव्हा आपल्याला पकोडे करायचे तेव्हा. नाहीतर याला पकोड्यांना पाणी सुटेल किंवा ह्याला पाणी सुटेल. आणि जर असं झालं आणि पाणी सुटलं तर 1 चमचा याच्यामध्ये तुम्ही बेसन पण घालून घेऊ शकता, म्हणजे छान बाइंडिंग येईल. भाजी पण आपली तोपर्यंत थोडीशी वाफ देऊन झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. भाजी करताना गरम पाणीच घालायचं, नाही तर बटाट्याच्या भाजीला अजिबात चवच येत नाही. आता याला आपण एक उकळी येऊ देऊ. हे मी थोडंसं पाणी अजून वाढवलं, कारण जेव्हा जसं थंड होईल तसं तसं ही परत घट्ट पण येईल. ऑलरेडी छान घट्ट आलेली आहे. मोठे काही बटाट्याचे काप असतील, असे तुकडे असतील, तर ते थोडे फोडून घेतलं तरी चालेल. तर तुमच्याकडे जो कुठला ठेवणीतला गरम मसाला असेल तो घालायचा आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. बघा आपली भाजी तयार आहे. दिसतं ना टेम्पटिंग. आपल्याला ही भाजी परत एक 2 मिनिटं अगदी कमी गॅसवर उकळू द्यायची आहे आणि असं उकळून घ्यायचं. तर आपल्याला ताक करून घ्यायचं किंवा मठ्ठा करून घ्यायचं. तर मी जे दही लावलं होतं त्यापैकीच दही काढून घेतलेलं आहे थोडंसं. आता यामध्ये आपण 1 चमचा नाही, थोडीशी साखर. आम्हाला थोडंसं जो ताक आहे किंवा मठ्ठा आहे थोडासा गोडसर आवडतो, म्हणजे थोडी साखर घातलेला. तुम्हाला नाही आवडत असेल गोड तरी चालेल, मग तुम्ही साखर नाही घातलं तरी चालेल. थोडंसं मीठ आणि हे छान मिक्स करू.
हे बघा मी इतपत घट्ट ठेवलेलं आहे, तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे तुम्ही तसं पाणी घालू शकता। आता आपल्याला याला छान मस्त तडका द्यायचा। अगदी थोडंसं तेल घेऊ आपण, थोडीशी मोहरी, तुम्ही हे बंद करणार आहे गॅस आणि त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालून घेतो। ही फोडणी आपल्याला आपल्या या मठ्ठ्यामध्ये घालायची आहे। थोडीशी वरून कोथिंबीर घालू मठ्ठ्यामध्ये। आता आपलं भाजी वगैरे सगळं झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी आपण पुऱ्या करू आणि पुऱ्यानंतर आपल्याला वडे पण करायचे आहे, म्हणजे पकोडे करायचे आहे। तर आता हे बघा पीठ बऱ्यापैकी घट्टच आहे। पुऱ्यांची रेसिपी मी बऱ्याचदा डिटेलमध्ये शेअर केलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडासा वेगळा राहणार आहे, जसं मी सांगितलं, त्याच्यामुळे मी काय करते कसं करते ही तुमच्याशी शेअर करत आहे। तर मध्ये मध्ये मी थोडी तुम्हाला मी पण दिसणार आहे। असे गोळे घ्यायचे आपल्याला आणि पुऱ्या लाटताना आपल्याला पीठ न लावता तेलाच लावून घ्यायचं आहे। त्याच्याने काय होतं, जे आपलं तेल आहे त्याच्यामध्ये जास्त असं काय म्हणतात त्याला पीठ होणार नाही। किंवा तुमच्याकडे पुरी प्रेस असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकता, माझ्याकडे आहे पण आता मी काढला नाहीये। असं या पद्धतीने करून घेऊ। तेल असं आपलं एवढं गरम पाहिजे की पटकन असा गोळा वरती आला पाहिजे। मीडियम करायचा गॅस आणि तळून घ्यायचं। म्हणजे या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊ। हे बघा किती मस्त फुगली आपली पुरी। अशाच सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घेऊ। हे बघा आपल्या पुऱ्या पण मस्त पूर्ण झालेल्या आहेत सगळ्या आणि तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगलेली मस्त पोळी झाली आहे। ओके, आता आपण वडे तळून घेऊ। तर हे सगळं मिक्स करून घेते। मगाशी मिक्स केलं नाही, मीठ असतं, मिठामुळे कसं होतं पाणी सुटतं, त्याच्यामुळे मग हे सगळं शेवटी जेव्हा आपल्याला करायचं आहे ना तेव्हाच आपण याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पकोडे करायचे। तर हे बघा व्यवस्थित झालेलं आहे। जर तुम्हाला असं वाटलं की हे थोडं ओलं झालं असेल, थोडं जास्त वडे पडत नसेल किंवा आपले हे पकोडे होत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन पण घालू शकता। तर मी आता हे पहिले करून बघते आणि जर मला वाटलं तर मग आपण बेसन घालू, नाही तर मग काही गरज नाही आहे। पकोडे आता तुम्ही तुमच्या आवडीने शेप कसा पण देऊ शकता। पकोडे मुगाचे पकोडे आणि व्हिडिओ चालू आहे बेटा, व्हिडिओ चालू आहे। हे बघा या पद्धतीने आपण पकोडे करून घेऊ। हे असे थोडेसे सुट्टे करून घेते मी। हे बघा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे कुकर पण म्हणजे मगाशीच थंड झाला, पण मी म्हटलं सगळ्या शेवटी उघडू तोपर्यंत गरम राहील। आणि पकोडे आपले तयार झालेले आहे, पुऱ्या छान तळून झालेल्या आहे, मठ्ठा झालेला आहे, सॅलड मी पण कापून घेतलं। थालीमधलं मेन डिश आहे जी आजची ती आम्रखंड, तर ती पण रेडी आहे, थंड पण झालेली आहे। तर इकडे भाजी पण झालेलीच आहे, ही मी थोडीशी गरम करायला ठेवली परत। आणि आता आपण हा कुकर उघडून घेऊ। हे बघा मस्त आपला राईस झालेला आहे, अगदी मोकळा झालेला आहे आणि खाली पण चिटकला वगैरे नाही अजिबात।
त्याच्यामध्ये मला ओलं खोबरं घालायचं आहे, पण आता माझ्याकडे खवलेलं खोबरं नाही आहे किंवा नारळ नाही आहे. तर तुमच्याकडे नारळ असेल खवलेलं किंवा नारळाच्या चकत्या असेल छान मस्त तुकडे तुकडे, तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. त्याने खूप छान टेस्ट येते मसाले भाताला. इथे आपण मस्त भरपूर कोथिंबीर घालू आणि हे आपण काजू जे तळलेले होते ते पण ह्याच्यामध्येच घालू. 1-2 मी वर ठेवते डेकोरेशनसाठी, गार्निशिंगसाठी आणि हे छान मिक्स करून घेऊ. या मसाले भातात ना तुम्ही काहीही घालू शकता, तुम्हाला काय आवडतं. गाजर असेल, पनीर असेल. हा मी साधा सोपा असा मसाले भात तयार केलेला आहे आज. जे घरात साहित्य असतं आपल्या त्यापासूनच. त्या थाळीचे गुढीपाडवा स्पेशल थाळीचे सगळे पदार्थ तयार झालेले आहे. आता आपण थाळी सर्व करू. मस्त आपलं ताट वाढून झालेलं आहे आणि पुऱ्या बघा किती छान टम्म फुगलेल्या आहे. सॅलेड ठेवलं आहे मी थोडंसं. आपले पालक आणि मुगाचे पकोडे आहे. त्यानंतर बटाट्याची मस्त रस्सा भाजी आहे. कलर किती सुंदर दिसतोय बघा, मस्त लाल रंग आलेला आहे. मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती, त्याच्यामुळे मस्त रंग दिसतोय. त्यानंतर मठ्ठा आहे. आपला जो मेन हिरो डिश आहे आपल्या आजच्या या गुढीपाडवा स्पेशल थाळीतली, तर ती आहे आम्रखंड. ती पण किती सुंदर दिसते बघा. याच्यामध्ये मी कुठलाच रंग घातलेला नाही अजिबात, फक्त आंबा आणि त्यानंतर थोडंसं केशर घातलं आहे. त्याच्यानेच इतका सुंदर रंग आलेला आहे. आणि पुऱ्या आहे आणि मस्त मसाले भात. तर हे सगळं गरमागरम असं खावंसं वाटतंय. तुम्हाला ही डिश कशी वाटली, ही थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ही आपली संपूर्ण थाळी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. मला तर हे बघून असं वाटतं आत्ताच याला खाऊ. तर पहिले आउट्रो करून घेते, मग नंतर याला खाणार आहे. तर आता ही ताट बाजूला ठेवलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये मी भरपूर मेहनत घेतलेली आहे. तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका प्लीज. आणि असेच व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी असे कुकिंगचे, म्हणजे मी पण दिसेल असं असे व्हिडिओज करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर हा मेनू तर छान झालेला आहे. तर या गुढीपाडव्याला ही आम्रखंडाची थाळी नक्की करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.